सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस मुक्ताला मुळीच आवडत नसे. त्यातून आज अनिरुद्ध उशिराच घरी येणार होता आणि सागर त्याच्या मित्राकडेच राहणार होता. अभ्यासासाठी काही प्रोजेक्ट पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री 10 पर्यंत मुक्ता एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाटावर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसाबसा काढला होता मुक्तानं. पण आता फारच कंटाळा यायला लागला होता तिला. स्वयंपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं. आता मात्र ती पुरतीच वैतागली होती. गरमागरम वाफळत्या कॉफीचा कप घेऊन ती फरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल बरं, मनाशी नवल करतच ती उठली. बघते तर दारात सागरच उभा होता. काय रे, काय झालं? अगं, स्कॉटच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो आणि त्याची आई गेले दवाखान्यात त्यांना घेऊन. मग घरीच आलो. बाबाही उशिरा येणार आहेत ना गं. हो ना रे, बरं झालं तू घरीच आलास. ते अगदी बोर झाले होते बघ मी. सागर हलकेच हसला. गव्हाळ वर्णाने भरपूर उंचीचा लेक असा हसला की मुक्ता अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे. मार्तमुखी अन सदासुखी असं आई म्हणायची. त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येई. मम्मा, भजी कर ना गं मस्तपैकी, बाबांना खूप आवडतात. अन बघ कशी अगदी भज्यांचीच हवा आहे. अरे लबाडा, बाबांचं नाव कशाला रे सांगतोस? तुला वाटतंय ना एकही बात आहे ना मदर इंडिया? अन मुक्ताबरोबर तो देखील खळखळून हसला. अंघोळ करून सागर आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. मुक्तानं आधी अनिरुद्धची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्याचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश आवाज पुन्हा घुमला. बघ रे राजा जरा, आज तो बाबाही लवकर आलेले दिसतात. तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात. मुक्ताचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सागरने दार उघडलंही होतं. पण दारात अनिरुद्ध नव्हताच. एक गौरवर्णी मध्यम वयाचा माणूस उभा होता. डोळ्याला सोनेरी कड्यांचा चष्मा, फ्रेंच कट दाढी, किंचितसे गहारे डोळे, अंगावरचे कपडे थोडे भिजलेले. यस? सागरने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं आणि बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश कष्टानं आल्यासारखे शब्द आले. यंग मॅन, आय एम युअर डॅडी. सर, यू आर मिस्टेक. यू आर इन द रॉंग हाऊस. असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेला सागर एकदम गप्प झाला. बाहेर आलेल्या मुक्ताचा चेहरा पांढरा फडक पडला होता. एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती. कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी. आई, गोंधळलेला सागर आळीपाळीनं एकदा मुक्ताकडे आणि एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता. कोण आहे हा माणूस? खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय. अन आई, त्याला घरातून हाकलून लावायच्या ऐवजी इतकी सैरभैर का बरं झाली आहे? त्याला काहीच कळत नव्हतं. या द्विधा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली. आय एम सॉरी, मी फोन करायला हवा होता आधी, कल्पना द्यायला हवी होती. मुक्ताला फारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा. निघतो मी. डोक्यावरची हॅट तिरकी बसवत तो भर पावसात भिजतच निघून गेला. त्याच्या मागे धाडकन दार लावून घेत सागर वळला. मुक्ताला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं. मम्मा, काय प्रकरण आहे हे सारं? तू ओळखतेस का त्या माणसाला? 17-18 वर्षाच्या अजून तारुण्य आणि बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातील धार मुक्ताला असह्य झाली. तू थोडा शांत बस पाहू. मला एकटीला राहू दे जरा वेळ. सोप्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले. सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद जणू काही कोणीतरी काढून घेतले असं तिला वाटत होतं. सागर वर खोलीत निघून गेला न बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धाडधाड उडत होतं तिचं. कोसळणाऱ्या पावसांच्या धारांचा आवाज आणि मनातलं वादळ या दोन्हीच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती. दारात लॅचकी सरकवल्याचा आवाज आला आणि ती उठून बसली. अनिरुद्ध घरी आला आता. हुश्य, दमलो बुवा. आज या पावसाने अगदी कंटाळा आणलाय. मुक्ताच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला. काय ग, आज उदास? अगं, आज तर जाम खुश होणार बघ तू. ऑफिसमधला कुमारा आला होता भारतातून. आम्हानं खास साडी पाठवली तुझ्यासाठी. हातातलं पाकिट तिच्यापाशी ठेवत तो तिच्या बाजूला बसला. नेहमीच्या तिच्या उलुफ्त स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल
उघडेल आणि साडी स्वतःभोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला. पण मुक्ताचा काही प्रतिसादच येईना. तेव्हा तिच्या भोवती हात घालून तिला त्यानं मायानं जवळ घेतलं. मला सांगणार नाहीस? दुसऱ्या क्षणी सारा बांध फुटला तिचा. अनिरुद्धाच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं एक जीवघेणा हुंदका दिला. तो 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 आला होता रे आज. अनिरुद्ध, मला खूप भीती वाटते रे. कोण? अनिल? एकदम धसकून जात अनिरुद्धने विचारलं. जणू मुक्ताचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं. पण पुढच्या क्षणी तो शांत गंभीर झाला. काय झालं? काय म्हणाला तो? लगेच निघून गेला. पण सागरला भेटला रे तो. त्यानंच दार उघडलं अनिलला आणि तो त्याचा डॅड असलेलं बोलला तो. सागर कुठे आहे? अनिरुद्ध पटकन उठून उभा राहिला. त्याला आधी सावरायला हवं राणी. तो किती बावरलेला असेल. तू जेवणाची तयारी कर, मी आलो त्याला घेऊन. 2 पायऱ्या एकाच वेळी चढत अनिरुद्ध वरती गेला. सागरशी तो काय बोलला ते मुक्ताला ऐकू आलं नाही, पण सागर मुकाट्यानं त्याच्याबरोबर खाली आला. मुक्ताच्या तोंडाची चवच गेली होती. सागर हे नुसताच अन्न चिवडत होता. एकटा अनिरुद्ध मात्र कमालीच्या शांतपणे जेवत होता. जेवण उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीनच तडतडत होता. नेहमीपेक्षाही नकोसा वाटला तो मुक्ताला. बस सागर, आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचंय. सागरने एक तीव्र दृष्टिक्षेप मुक्ताकडे टाकला. तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी. ही इज रिअल माय फादर. एका दमात धाप लागल्यासारखा सागर बोलला. हो, तो खरंच बोलला. ही इज युअर फादर. नीट ऐकून घे. मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर. म्हणजे मी तुमचा मुलगा नाही. मी सागर राजन नाही. आणि हे तुम्ही दोघांनीही लपवलं माझ्यापासून. खोटं बोलली आई माझ्याशी. अतीव संतापाने अनिरुद्धचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला. त्याच्या उंच कपाळावरची शीर धाडधाड उडत होती. शट अप युअर माउथ सागर. यू आर टॉकिंग टू युअर मदर. अनिरुद्धाचा आवाज वाढला. तसा सागर पुन्हा खाली बसला. पण मनातल्या मनात तो धुमसतच होता. नीट ऐक आधी आई. अन मी सांगतोय ते. पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस. नेहमीच्या संयमी आवाजात अनिरुद्धनं सागरला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. सागर लक्ष देऊन ऐकत होता. पण मुक्ताचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिच्या डोळ्यासमोर पूर्व आयुष्याचा चित्रपट सरसर उलगडत होता. मध्यम परिस्थितीतल्या आईवडिलांची मुक्ताची एकुलती एक लेक. दिसायला आखीव रेखीव, सावळ्या वर्णांनी, सुरेख केसांची, अभ्यासात जेमतेम हुशार. 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते की काय, आणि वर्षभरात कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते काय, सारंच इतकं भरभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी, नातेवाईक सारे हेवा करत होते. आईबाबांना तर आपल्या सुविध सुस्वरूप मुलीला कुठे ठेवून कुठे नको असं होऊन जात असे. आयुष्यात सारं काही मनासारखं मिळतं बाई तुला, असं म्हणणाऱ्या सगळ्यांना आणखीन एक धक्का बसला. दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या मुक्ताचं लग्नही ठरलं ते अगदी पटकन. नात्यातल्याच कुणीतरी अनिलचं स्थळ सुचवलं. शिकलेला, चांगल्या खानदानी घरातला अनिल अमेरिकेतच नोकरी करत होता. खरं तर त्याला मुक्तासारखी करिअर गर्ल नको होती. पण त्याच्या घरच्या साऱ्यांना मुक्ता खूप आवडल्यानं त्या दोघांचं लग्न थाटात पार पडलं. सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच मुक्ता त्याच्याबरोबर विमानात बसली. टेक्सला आल्यावर काही दिवस अगदी फुलपाखरेसारखे उडून गेले. मुक्ताला तिच्या कंपनीनं आनंदानं तेथील प्रोजेक्टवर नेमणूक दिली. अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेऱ्यांची थोडीही कल्पना मुक्ताला नव्हती. अनिल आता अधूनमधून विकेंडला कामासाठी बाहेर राहतो, उशिरा येतो, हे तिला कधी कधी खटकायचं. पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी मोहरून जायची. अन एका काळ्याकट्ट शनिवारी मुक्ताच्या ध्यानीमनेही नसताना ते घडलं. सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे मुक्ता तयार होत होती. अनिल आंघोळीला गेला असताना दारावर टकटक झाली. मुक्तानं की हॉलमधून बघितलं. दारात एक परदेशी स्त्री उभी होती. कडेवर 2 वर्षाचं गुटगुटीत मूल. इज अनिल हिअर? मुक्ता काही बोलणार तोच अनिल खोलीत आला. त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की मुक्ताच्या मनात एकदम
अशुभाची शंका आली, पण त्या स्त्रीनं अनिलला काही संधीच दिली नाही. एखाद्या चंडिकेसारखी ती त्याच्यावर तुटून पडली. यू चीटेड मी? हाऊ कुड यू डू दिस टू मी? असं किंचाळत ती एका हातानं त्याला थपडा मारू लागली. मुक्ताचा अगदी दगड झाला. तिच्या तोंडातून शब्दही फुटेना. हिला फसवते म्हणते ही, माझं काय? माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त केलं यानं. बातमी मिळताच मुक्ताचे आईबाबा अथक प्रयत्न करून कसाबसा विजा मिळून अमेरिकेत पोहोचले. लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले. पोलिसात देऊ का त्याला? असा सोडणार नाही मी. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय? बाबांना संताप आवरेना, पण मुक्तानं तिच्या आईनं त्यांना शांत केलं. जे घडायचे ते घडून गेले बाबा. एकतर त्याचं एक लग्न आधीच झाल्याने आमचं लग्नही वैध नाही आणि कोर्टात त्याला करायला भाग पाडलं तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आहे. आता मी माझ्या पायावर उभी आहे. माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी, मुक्तानं निक्षून सांगितलं होतं. अनिल केव्हाच त्याच्या बायकोबरोबर राहायला गेला होता, पण मुक्ताच्या दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते. थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं आणि ती मुळापासून कोसळून पडली. तिनं अनिलला फोन केला, पण अपेक्षेप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला. आता मुक्तासमोर बाळाला जगात येण्याआधी नाहीसं करणं एवढा एकच उपाय होता. पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिचा जीव ते करू धजावत नव्हता. सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं. अशीच एक दिवस विमनस्क अवस्थेत ती ऑफिसच्या लंच टाईममध्ये डब्बा उघडून बसली होती. पहिला घास घेणार तो समोरच्या टेबलावरून शब्द आले, कितने दिन हो गए अम्मा के हात की इडली खाए? मुक्तानं दचकून त्या दिशेला बघितलं. श्यामल वर्णाचा भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता. लीजिए ना, माझी माने बनाई है. मुक्ताने डब्याच्या झाकणात 2 इडली आणि चटणी घालून त्याला दिली. त्यानंही निसंकोचपणे त्या घेतल्या. वर आपल्या डब्यातला दहीभात तिला देऊ केला. अनिरुद्ध राजन मूळचा मद्रासचा, पण शिक्षणानिमित्ताने आणि नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता. तो मुक्ताच्या सेक्शनमध्ये बाकी कोणीच भारतीय नव्हते. आधी ती संकोचानं स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफडून गेल्याने अनिरुद्धशी मोजकच बोलत असे, पण दिलखुलास स्वभावाच्या आणि अखिलित मराठी बोलू शकणाऱ्या अनिरुद्धनं आपल्या स्वभावाने तिची मैत्री आणि विश्वास लवकरच संपादन केला. एकदा दोनदा तो मुक्ताला सोडायला घरी सुद्धा आला. थोड्याच दिवसात मुक्ता आणि अनिरुद्धची घनिष्ठ मैत्री जमली. अनिरुद्धनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालायचा प्रयत्न केला, पण आपल्या मर्यादा त्यानं कधी सोडल्या नाहीत. आणि महिनाभरात असताना मुक्ताच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं. घरात आधी साऱ्यांना धक्काच बसला. या मुलात तर काही खोट नाही ना, असंही त्यांना वाटून गेलं. पण अनिरुद्धची भावना एकदम प्रामाणिक होती. त्याला मुक्ता मनापासून आवडली होती. त्याच्या घरात एक फक्त म्हातारी आई होती. तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता. मुक्तानं आधी नाहीच म्हटलं होतं त्याला, पण आईबाबांनी आणि स्वतः अनिरुद्धने तिची खूप समजूत घातली. तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायलाही तो तयार होता. शेवटी अनिरुद्धच्या निर्मळ मनाचा विजय झाला होता. एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून मुक्ताची सौ मुक्ता अनिरुद्ध राजन झाली. सागरच्या जन्माच्या वेळी अनिरुद्ध तिचा हात घट्ट धरून होता. बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं सागर अनिरुद्ध राजन लिहिलं तेव्हा मुक्ताचे डोळे भरून आले होते. 6 महिन्यांचा विजा संपून आईबाबा भारतात परत गेले. या 6 महिन्यात मुक्ताच्या जीवनात केवढी मोठी उलथापालथ झाली होती, पण निदान तिच्या आयुष्याची तारू अनिरुद्धासारख्या मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं याचाच आनंद मानून डोळे गाळ्यातच ते मायदेशी परतले. सागरनंतर मुक्ताला पुन्हा मूल झालं नाही. पहिल्या बाळंतपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला. तेव्हा ती अनावर रडली होती, पण अनिरुद्धनं तिचं सांत्वन केलं. अगं वेडे, त्याच्याने आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही तेच बरे, तो हसून म्हणाला होता. सागर जसा मोठा होऊ लागला तसे मुक्तापेक्षाही अनिरुद्धशी त्याचे मायेचे बंध विणले जाऊ लागले. अनिरुद्धनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं.
टॅक्स सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले. अनिरुद्धने नोकरीही बदलली. ग्रीन कार्ड आल्यावर मुक्ताने मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ सागरच्या संगोपनातच घालवायचं ठरवलं. आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती. अनिरुद्धची आई एकदा येऊन गेली आणि सुनेचं सावळं सौंदर्य आणि शालीनतेने त्या देखील हरकल्या. सारं काही सुरळीत चाललं होतं. सागर कॉलेजला जायच्या वेळी अनिलच्या रूपानं हे सावट पुन्हा तिच्या संसारावर घिरट्या घालू लागलं होतं. अनिरुद्धनं सांगितलेलं सारं काही सागरनं नीट ऐकून घेतलं. काही काळ खोली जीवघेणी शांतता पसरली. सागरच्या डोळ्याच्या कडांना पाणी साचलं होतं. ते तसंच ओघळू देत ओठदाताखाली दाबवून तो हलकेच म्हणाला, मी बाबांना म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का? मला एकदा भेटायचंय त्यांना. बाबा हे संबोधन अनिलसाठी ऐकून अनिरुद्धला कोणीतरी आपल्या काळजावर सुरी फिरवतंय असं वाटलं. हो जरूर, तुला वाटेल तेव्हा भेटतो. आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत तो म्हणाला. सागर पुढे काही न बोलता उठून वर गेला. मुक्ता आणि अनिरुद्ध कितीतरी वेळ निशब्द बसून होते. पुढे साऱ्या नकोशा वाटणाऱ्या घडामोडी अगदी वेगाने आकार घेत गेल्या. अनिलही फोन करून सागरला भेटायची इच्छा व्यक्त केली. अनिरुद्धने अगदी हसतमुखाने त्याला होकार दिला. सागर तर त्या दिवसापासून मुक्ता आणि अनिरुद्धशी कामापलीकडे बोलतच नव्हता. प्रत्येकाच्या मनात एक काहून माजलं होतं. घरातली शांतता ही कमालीची स्फोटक बनली होती. पुढच्या आठवड्यात रविवारी अनिल सागरशी भेट होणार असं ठरलं. मुक्ता आणि अनिरुद्ध त्याला हॉटेलमध्ये सोडून देणार होते. अनिल तिथेच येणार होता. तास दीड तासाने ते सागरला परत न्यायला येणार होते. मुक्ताला सारखं रडू येत होतं. मधूनच ते अनिरुद्धला बिलगून रडतही असे. तू रडू शकतेस मुक्ता, मी पुरुष आहे ग, मला रडताही येत नाही. वर्षानुवर्ष मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवावी अन कुणा दुसऱ्याच्या माणसाने ते चोरून न्यावी तसं वाटतंय ग मला, तो एकदा खिन्नपणे म्हणाला होता. पण तितक्याच धैर्यपणाने त्याने मुक्ताला समजावलं होतं. मुक्ता, तुला अनिलबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला तरी त्याचं बीज सागरच्या मनात रुजू नकोस. शेवटी तो त्याचा मुलगा आहे आणि सागरने आयुष्यातले सारे निर्णय स्वतःच घ्यावे हे मत आहे ग माझं. त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादल्या जायला नको. अनिरुद्ध, तुला भीती नाही वाटत का रे? तो अनिलच्या जास्त जवळ जायला ना आपल्याला दुरावेल याची वाटते कधी कधी. एखाद्या दुबळ्या क्षणी मीही माणूस आहे ग, पण सारं सांग मुक्ता. माझं मन मला सांगतं अशा वेळी मी फक्त त्याला जन्म दिला नाही, बाकी सारं केलंय. तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाही ग मला. अगदी तो झाल्या झाल्या त्याला छातीशी धरलं ना तेव्हापासून तो मला माझाच वाटत आलाय. माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग. तो अनिलच्या जवळ जाईल की नाही हे नाही मी सांगू शकणार, पण माझ्यापासून दूर जाणार नाही हे नक्की. त्याच्या या बोलण्याने मुक्ताला तेवढ्यापुरतं बरं वाटत असे, पण मनातून मात्र ती अस्वस्थ होती. रविवार उजाडला. सकाळी 11ची वेळ ठरली होती. सागर न बोलताच तयार झाला. ठरल्याप्रमाणे तिघं निघाले. हॉटेलच्या आवारात अनिरुद्धने गाडी थांबवली. बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रीखाली अनिल बसला होता. मागे वळूनही न बघता सागर निघाला. सागर, तासाभराने येतो आम्ही घ्यायला तुला. अनिरुद्धने त्याला आवाज दिला. नको, माझं झालं की मी फोन करेन, मग या तुम्ही. ओके. सेल फोन घेतलाय ना? नुसतेच मान हलवून सागर चालू लागला. मुक्ता आणि अनिरुद्ध घरी आले. टीव्हीचं कुठलं तरी चॅनेल लावून दोघं बसून राहिले. त्याचं लक्ष अर्थातच फक्त घड्याळाकडे होतं. संत पावलं टाकत सागर अनिल बसला होता त्या टेबलाकडे गेला. त्याला बघताच अनिल उठून उभा राहिला. ए बस सागर, काय घेणार तू? बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाहीत. सागरच्या मनाने नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमध्ये गेलो की ते आपला आवडता ज्यूस आणि काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवतात. अन मग काय सागर, ती कोण पोरगी होती काल सॉकर फील्डवर असं काहीसं मिस्किल बोलून आधी हसवतात आईला आणि आपल्याला, पण पुढच्या क्षणी तो विचार त्याने एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला. यांना अजून आपली काहीच तर माहिती नाहीये, मग कसं बरं कळणार त्यांना?
नको मला काहीच, नुसत्या गप्पाच मारूया. अरे असं कसं? थांब मी कॉफी मागवतो. मला यावेळी कॉफीशिवाय होत नाही. सागरला खरं म्हणजे कॉफी अजिबात आवडत नसे, पण आयुष्यात बऱ्याच ना आवडत्या गोष्टी असतात. एक सुस्करा सोडून तो सावरून बसला. कॉफी येईपर्यंत अनिल स्वतःबद्दल बरंच काही बोलत होता. सवयी, आवडीनिवडी. सागरला जरासा कंटाळा यायला लागला मग. पण हे सुद्धा माहीत हवंय की आपल्याला आता यापुढे हे बाबा देखील आपल्याला आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहेत. कॉफी आली तरी अनिल बोलतच होता. सागर हळूहळू कॉफीचे घुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता, पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखाच मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळा झालाच तो. आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही? याआधी कधीच यावंसं नाही वाटलं तुम्हाला? सागरच्या स्वरातल्या धारेने अनिल एक क्षणभर चापपला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुरमी, काहीशी राग छटवमटली. ते खरंच इतकं महत्त्वाचं आहे का सागर? मी आलो, आपली भेट झाली, हे महत्त्वाचं नाही का? महत्त्वाचं कसं नाही? या प्रश्नाची उत्तरं मला माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. इतकी वर्ष तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही, आणि अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता. हे सारे इतकं सहज वाटते तुम्हाला? सागर, मी तुझा राग समजू शकतोय, पण जेनीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. तिने तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून. वचन? सागरला आता संताप आवरेना. आईशी लग्न केलेलं तुम्ही, तिच्याबरोबर काढलेले 6 महिने इतक्या सहज विसरला हा माणूस? आणि बाकी सारं वचन पाळणं जमलं याला? एक प्रकारचा सुन्नपणा आला होता सागरच्या मनाला. कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती? आणि मग आताच इतक्या वर्षांनी का आलात? कुतूहलानं रागावर विजय मिळवत होता. म्हणजे काय आहे की जेनीने मला माझा घटस्फोट झाला गेल्या 2 वर्षापूर्वी. मुलांचा ताबाही तिच्याकडे गेला. तेव्हा खूप वाटायला लागलं या 2 महिन्यात की आपला अजून एक मुलगा आहे. आपल्या मनात आलं तसं आपण त्याला टाकून दिले. आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो. आपला बाप असल्याचा हक्क गाजवायला. भावना ते रेखानं सागरचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली. आजूबाजूचे लोक विचित्रपणे आपल्याकडे बघतात ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला. आज आयुष्याच्या मध्यावर तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी? कुठे होतात तुम्ही इतकी वर्ष? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा, माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला मांडीवर बसून घास भरवताना, तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ. तुमचा काही हक्क नाही आहे माझ्यावर. पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे. मी तुम्हाला वडील मानत नाही, मुळीच नाही. पालत्या हाताने डोळ्यात ताटू पाहणारं पाणी पुसत सागर उठला. बाहेर येऊन तिरमिरेतच त्याने टॅक्सीचा नंबर डायल केला. बाबा इथे येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला. मगाशी किती निरभ्र होता आकाशने, आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळात. घरी पोचता दारावरची बेल जोरात वाजवायला सुरुवात केली त्याने. आईबाबा आहेत की बाहेर गेलेत? कमालीचा अस्वस्थ झाला तो या विचाराने. दार उघडणाऱ्या मुक्ताला हाताने बाजूला करूनच तो अधीरतेने आत शिरला. बाबा कुठे आहेत ग? तिच्या उत्तराची वाट न बघता तो धाडधाड जिना चढून वर गेला. खोलीच्या खिडकीशी अनिरुद्ध उभा होता. त्याचे रुंद खांदे केवढे तरी झुकलेले वाटले सागरला. बाबा, अन पुढे काही बोलताच येईना त्याला. आवेगानं तो अनिरुद्धच्या मिठीत शिरला. बाबा, मी फक्त तुमचाच मुलगा आहे, फक्त तुमचाच. आय डोंट नो एनीबडी एल्स. मागून आलेली मुक्ता ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती. त्याचं हे कोसळणं सुद्धा फार फार सुखावून गेलं तिला. हलक्या पावलांनी ती जिना उतरायला लागली. मध्यावर पोहोचत नाही तोच अनिरुद्धाचा आवाज आला. मुक्ता, भजे राहिलीत हा, तू सुरुवात कर, आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.